जरासा धीटपणा दाखवून ती अद्वंतांची त्यांच्या ऑफिसात भेट घेऊ शकत होती, कारण ते विषयाची तपासणी करणार ही गोष्ट अगदी आरशासारखी स्पष्ट होती. त्यांना सांभाळून राहा असा दिलेला इशारा खरोखर मनापासूनचा होता. विषात वावरणाऱ्या शक्तीचा तो स्फोटक उद्रेक ज्याने पाहिला नाही त्याचा असल्या गोष्टींवर विश्वासच बसणार नाही. तो सर्व दिवस तिचं आपल्या कामात अजिबात लक्ष लागत नव्हतं. दोनदा तीनदा तीच गोष्ट पुन्हा करावी लागत होती. 5 वाजले तेव्हा तिने खरोखर सुटकेचा निश्वास टाकला. बँकेबाहेर पडता पडता 24 तासापूर्वीच घडलेला प्रसंग तिला आठवला. भयाने शरीरावर काटा आला. पण नवलाची गोष्ट ही होती की ती आता एका नव्याच रहस्यात इतकी गुरफटून गेली होती की तिच्यावर ओढवलेल्या दुर्धर प्रसंगाची खंत करून स्वतःशी कुडात बसायचा विचारही तिच्या मनात आला नाही. आपल्यात अनेक अर्थाने परिवर्तन होत आहे याची तिला जाणीव होत होती. अद्वंतांना विषयासंबंधात चर्चा हवी होती. ती खात्याशी संबंधित अशा फॉरेन्सिक मेडिसिनच्या तज्ज्ञाशी नाही. त्यांना कोणी न्यूरोलॉजिस्ट किंवा मेडिकल सायकॅट्रिस्ट हवा होता. या विषयातील त्यांना स्वतःला काहीही माहिती नव्हती. आता त्यावरची काही पुस्तकं वाचून ती माहिती मिळवायला त्यांना वेळ नव्हता. विषयाला प्रत्यक्ष कोणाकडे नेण्याआधी त्यांना स्वतःला ही माहिती असणं आवश्यक होतं. मग शेवटी त्यांनी सेंट्रल हॉस्पिटलमधील मानसोपचार विभागाचे प्रमुख डॉक्टर शेंडे यांनाच फोन केला. केवळ त्यांच्या उद्यामुळेच डॉक्टर त्यांना ताबडतोब अर्धा तास देण्यासाठी तयार झाले. अद्वंत लागोलाग डॉक्टरांच्या खोलीत हजर झाले. डॉक्टर, मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. मला काय हवं आहे ते अगदी थोडक्यात सांगतो. माझ्या माहितीतला एक 25 वर्ष वयाचा तरुण आहे, पण लहानपणीच्या काही आजारात त्याच्या मेंदूला काहीतरी इजा पोहोचली आहे. त्याचं मानसिक वय 3 वर्षांच्या आसपासचं राहिलं आहे. 3 वर्षाच्या मुलाला जेवढी समज असते तेवढीच त्याला आहे. मला अशी शंका येते की काही विलक्षण प्रसंग त्याच्या नजरेसमोर घडले आहेत. तो काहीच बोलत नाही. त्याला त्या प्रसंगाचा अर्थ समजला का? ते त्याच्या आठवणीत आहेत का? आपल्यासारखी त्याला कशाचीच आठवण नाही. त्याच्या अनेक तपासण्या झाल्या आहेत. या तपासण्यांवरून त्याच्या स्मृतीविषयी काही सांगता येईल का? आणि तुमची ज्यासाठी मी गाठ घेतली तो प्रश्न हा आहे, पाहिलेल्या गोष्टी जर त्याच्या आठवणीत असतील पण केवळ मानसिक मागासलेपणामुळे त्याला त्याचा उच्चार करता येत नसेल तर हिप्नोसिसचा, मोहिनी तंत्राचा वापर करून त्याच्याकडून त्या आठवणी वदवून घेता येतील का? डॉक्टर शेंडे जरा नवलाने पाहत होते. पोलीस खात्यातले लोक शारीरिक मानसशास्त्रात, फिजिओलॉजिकल सायकोलॉजीमध्ये इतकं स्वारस्य घेतात ही जरा अजबच गोष्ट आहे. तरीही ते राहू द्यात. अद्वंत, वरवर पाहता तुमचा प्रश्न साधा वाटतो, पण त्याच्या मागे खूपच गुंतागुंतीचे प्रश्न आहेत. आपल्या आठवणींचं स्वरूप कसं आहे? म्हणजे मेंदूत त्या कशा साठवल्या जातात? म्हणजे मज्जापेशीत आठवणींसाठी काही खास प्रथिनं बनवली जातात का मज्जापेशीच्या बाह्य कवचावर नवे धुमारे फुटतात, ज्याला सिनॅप्स म्हणतात तसले? का मेंदूत सुरुवातीपासूनच अस्तित्वात असलेली पण वापरात नसलेली काही वलय किंवा काही विचारमार्ग नव्याने वापरता येतात का? आता तुम्ही म्हणता त्या 25 वर्षे वयाच्या माणसाचा मेंदू अजिबात प्रगत झालेला नाही. अर्थात आधी तपासणी अहवाल पाहायला हवेत, आवश्यक वाटल्यास आणखी तपासण्या करायला हव्यात. तुम्ही म्हणता त्याला हिप्नोसिस खाली घालायचा, पण हिप्नोसिसबद्दल सर्वसामान्य लोकांच्यात बरेच गैरसमज आहेत. त्याखाली अगदी लहानपणाच्या आठवणी जागवता येतात. त्याखाली अगदी मागच्या जन्मातल्या आठवणीही जागृत होतात. याला कोणताही पुरावा नाही, तरीही तज्ज्ञांच्या हाताखाली हिप्नोसिस प्रयोग करून पाहायला हरकत नाही. तुमच्या प्रश्नांना हो किंवा नाही अशी उत्तरं देता येत नाहीत, त्याबद्दल सॉरी. त्याच्या तपासणीचे अहवाल तरी तुम्ही पाहाल? हो, अवश्य पाहीन. त्यावरचं माझं मतही देईन. अद्वंतांनी एवढ्यावरच समाधान मानून त्यांचा निरोप घेतला. दुपारी वर्दळ जराशी कमी झाल्यावर विशा नेहमीसारखा पारावर येऊन बसला होता. वाळकी पानं, काड्या, लहान दगडं, एक दोरा यांच्याशी तो खेळत होता. त्यांच्या काही रचना करीत होता. त्या परत मोडत होता. ज्यांनी विशाच्या वागण्याचं आतापर्यंत सूक्ष्म निरीक्षण केलं होतं त्यांनी त्याचं आताचं वागणं पाहिलं असतं तर त्यांच्या ताबडतोब लक्षात आलं असतं की विशा कशाने तरी अस्वस्थ झाला आहे. मनात खोलवर एक खळबळ माजली आहे, पण त्याच्या बाह्य मनाचा, त्याच्या भावना, त्याचे विचार यांच्याशी संपर्कच तुटलेला होता. खोलवर जे विचार उमटत होते त्यांना त्याच्यापाशी अर्थ नव्हता, संदर्भ नव्हता, मनोचित्रही नव्हती. त्या अस्वस्थतेचं प्रतिबिंब त्याच्या आईच्या अर्धवट हालचालीत तेवढं पडत होतं. एखाद्या जाणत्यालाच ते समजलं असतं. विशा वर पहा, विशा वर पहा, विशा वर पहा. त्याच्या अल्पसमजाच्या आवाक्यातली आज्ञा. त्याला शब्दांचा अर्थ कळला. त्याने मान वर केली. वरती सळसळती पानं होती, चकचकती पानं होती, पण आणखीही एक गोष्ट होती. भर दुपारच्या उन्हात अशक्य वाटणारी गोष्ट. झाडांच्या पानांमागे चंद्र होता, पौर्णिमेसारखा पूर्ण चंद्र, आणि तो सावकाश सावकाश खाली येत होता.
मोठा होत होता आणि अर्थात त्या पूर्ण चंद्रावर तो चेहरा होता. धारदार नाकाचा, हिरव्या भुऱ्या डोळ्यांचा. त्या हिरवट भुऱ्या नजरेत नजर गुंतली की विषा त्यात अडकलाच. शेवटच्या क्षणी त्याला आईची आठवण झाली होती. वाटलं होतं ओरडावं, आई, बाऊ, पण तो क्षण गेला. त्याच्या शरीरावरची आणि मनावरची हुकूमत केली. आपल्या नजरेला बाह्य दृष्टी खुली होत होती. जणू काही या क्षणापर्यंत सृष्टीवर पडद्यामागून काळे पडदे टाकलेले होते आणि आता एक एक पडदा दूर खेचला जात होता. अवगुंठित आकारांना काही अर्थ येऊ पाहत होता. कानांवर आवाजांचा स्रोत सतत पडत होता, पण तो आवाज विषा केवळ निरर्थक आणि समजाच्या पलीकडचे म्हणून दुर्लक्षित करीत होता. त्या आवाजांना आता अर्थ येत होता. ही पक्ष्याची हाक, ही गायीची हाक, हा हसण्याचा आवाज, हा ओरडण्याचा आवाज. आणखी एक पडदा खेचला गेला. ध्वनीबरोबर आता गंधही आले, ज्यांना या क्षणापूर्वी काहीच अर्थ नव्हता. या झाडा फुलांचा वास, चांगला वास. हा रस्त्यावरचा धुळीचा वास, चांगला नाही, वाईटही नाही. हा आपल्या शरीराचा घामाचा वास, वाईट. हा धुराचा, काहीतरी जळण्याचा वास, धोक्याचा, धोका. हा कसला तरी तिखट, उग्र दर्प, मिरची. आणखी एक पडदा खेचला गेला. आता दृष्टी कार्य करू लागली होती. आतापर्यंत जे केवळ हलते, बदलते, मिसळते, वाहते रंग होते, ते आता वेगवेगळ्या आकारात स्थिरावले होते. ओळखीच्या आकारात. हे झाड, ही झाडाची पानं, ही माझ्या भोवती पडलेली झाडाची काळी सावली, हा मी, हा माझा पाय, हा पायजमा, हा हात, हा दगड, दगडाचा पार, खाली रस्ता, धुळीचा रस्ता, त्यावर कडक ऊन पडलं आहे. रस्ता लांब जातो. समोर आहे ते माझं घर. समोर आणखी घरं आहेत, झाडं आहेत, जनावरं आहेत. मग शेवटचा पडदा खेचला गेला. स्पर्श, ध्वनी, गंध, चव, दृष्टी या पाचही संवेदना एकत्र येऊन अर्थपूर्ण झाल्या. डोळ्यांसमोर एखादा अतिप्रखर प्रकाश आला की डोळे दिपतात, मिटतात. तसं त्याचं मन या बाह्य जगाच्या जाणीवेपासून कचकन मागे सरला. पण मागे सरायला जागाच नव्हती. संवेदनांचा ओघ धडधडा येतच होता. तो कोण होता ते त्याला समजलं. हेही समजलं की लोक त्याला वेडाविषा म्हणतात, कारण त्याची जाणीव, समज, प्रज्ञा ही एका पोलादी पडद्यामागे बंदिस्त झालेली असते. त्याला काय करायला हवं तेही समजलं, जरी त्यापासून मन भयातिरेकाने मागे सरलं होतं. त्याचबरोबर आदल्या संध्याकाळचे सर्व प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले. जरी त्याचा हत्यारासारखा वापर केला गेला होता, तरी त्याची अस्मिता आता जागी झाली होती. त्या पूर्ण स्मृतीत समोर विवस्त्र आशाची आकृती होती. त्याला उमगत होतं ती विलक्षण घाबरली होती, जीव घेण्या संकटात सापडली होती. तिची सुटका आणि तिच्यावर बळजबरी करणाऱ्यांचा नाश आवश्यक होता. पण त्याला आठवत होती ती आशा आणि दूषित मेंदूच्याही आवाक्या पलीकडे, शरीरातल्या अगदी खोलवरच्या पातळीवर त्या तरुण स्त्री शरीराच्या दृश्याने एक विलक्षण खळबळ माजली होती. शारीरिक भूक किंवा वासना त्याच्यासाठी अस्तित्वात नव्हत्या, निदान अजून नव्हत्या, पण जाणवत होती ती एक अमूर्त, अनामिक ओढ. त्याला गुलाम करणारी ती प्रभावी शक्ती ही त्याच्या मानवी मनाचे हे खास भाव पुसून टाकू शकत नव्हती. त्याचा स्वीकार करायचा असेल तर तो या सर्व मानवी गुणविशेषांसहच करायला हवा होता. त्या हिरवट भुऱ्या नजरेत जरासं असमाधान होतं, जराशी तुच्छता होती आणि किंचित अशी सहानुभूतीही होती. चल विषा, चल खाली उतर, विषा, चल विषा. ती जरबेची हाक आली आणि त्या आज्ञेखाली तो पारावरून उतरला. रस्त्याने चालायला लागला. त्याची नजर समोर होती. पावलं संथ एका गतीने तोलावर सरळ पडत होती. त्याची पावलं गावाबाहेर वळाली. मोठा रस्ता मागे पडला. एक कच्चा रस्ता लागला. मग तोही सोडून पावलं एका पायवाटेवर आली. फारशी वापरात नसलेली पायवाट, गवत सराटे वाढलेली. ती पायवाट एक संपूर्ण ओसाड निर्जन माळरानावर जात होती. माळरानावर फक्त एकच झाड होतं, नवल वाटावं इतकं हिरवगार. बुंद्याशी दाट काळी सावली होती. झाडावर पक्ष्यांची घरटी नव्हती, वावर नव्हता. झाडाच्या सावलीला कधी जनावरं आल्याच्या खुणा नव्हत्या. माणसांचा तर वावर नव्हताच. असं वाटत होतं की ते झाड कोणीतरी एक खास जागा सावलीत आणि संरक्षित ठेवत आहे. वेड्या विषात चालत चालत त्या झाडाखाली आला होता. एखाद्या बंद भट्टीची आच जशी बाहेरून लांब अंतरावरून जाणवावी तशी त्या जागेची अमानवी भीषणता त्याला मैदानावर आल्यापासून जाणवत होती. मन आक्रोश करीत होतं, नको नको, त्या भयानक जागेकडे नको. पण शरीर एका अविरोध शक्तीने तिकडे रेटलं जातच होतं. शेवटी तो थरथर त्या शरीराने, धापांच्या श्वासाने त्या सावलीत पोहोचला होता. झाडांच्या दाट हिरव्या पर्णविस्तारात चकचकत्या चंद्रातला तो चेहरा दिसत होता. आताचा क्षण समोर ठेवून विशाला काडे आणि दगड वेगवेगळ्या रचनात मांडण्याचं, तोंडातून क्लिष्ट वर्णोच्चार करण्याचं शिक्षण देण्यात आलं होतं. आता त्याचा वापर होणार होता.
त्या अनामिक पण प्रखर आज्ञेखाली विषा हात लांबीच्या वाळक्या काटक्या गोळा करून आणत होता. मुठी एवढे पांढरे दगड गोळा करून आणत होता. शरीर लटलट कापत होतं. काटक्या दगड हातातून पडत होते. घाम डोळ्यात येत होता. पायांना ठेच लागत होती. पण त्या आज्ञेपासून सुटका नव्हती. मग तो दक्षिणेकडे तोंड करून झाडाखाली बसला होता. एक एक करत त्याने काटक्या आणि दगड एक खास आकृतीत मांडले होते. वास्तविक त्या साध्या काटक्या आणि पांढरे दगड, पण त्यांची अशी काही सायकेडेलिक रचना झाली होती की वाटत होतं समोर एक खाली खोल जाणारा किंवा खोलवरून येणारा जिनाच आहे. नजर एका काटकीवरून दुसरीवर, मग तिसरीवर अशी घसरत जात होती. नजरेला भोवळच येतीसं वाटत होतं. मग विषा त्या आकृतीवर हात पसरून बसला होता आणि पूर्वी अनेकदा त्याच्याकडून कठोर शिक्षणाने वदवून घेतलेल्या वर्णपंक्ती आता तो उच्चारत होता. इतर वेळी इतर ठिकाणी ते वर्णोच्चार निरर्थक वाटले असते, पण इथे आणि यावेळी ते निरर्थक नव्हते. त्या वर्णोच्चारांना कुठून तरी जमिनीखालून प्रतिसाद मिळत होता, किंवा कदाचित खालच्या त्या काटक्यांच्या विविक्षित भूमीकडे आकुंचित झालेल्या अवकाशात ते उच्चार शतगुणित अनुनादित होत असतील असं वाटत होतं, की खोल विवराच्या मुखाशी उभं राहून कोणाला तरी साथ दिली होती आणि त्या हाकेला प्रतिसाद देऊन ते वर येत होतं. काटक्यांच्या मधल्या जमिनीला फुगवटा आला. जमीन आतून रेटली जात होती. त्याचा वेग वाढत होता. मग माती, काटक्या, दगड एखाद्या कारंज्यासारखे दूर भिरकावले गेले. खाली एक खड्डा तयार झाला. खड्ड्यातली माती घुसळली जात होती. मातीत पांढऱ्या ठिकऱ्या शिंपल्यासारखे तुकडे दिसत होते. खडखळ आवाज करीत ते एकमेकांवर घासत होते, मागे पुढे होत होते. जणू काही त्यांच्यात अशी काही शक्ती रसरसत होती की ती आत मावतच नव्हती, ती सारखी बाहेर फेकली जात होती. विषाचं शरीर लटालटा कापत होतं. हातापायांच्या आकड्या वळल्या होत्या. तोंडाच्या कडेतून लाळ ठिपकत होती. या पाशवी, अमानवी, प्रकांड शक्तीची जवळीकच अशी दाहक, जीवाचा चेंदामेंदा करणारी होती. केवळ त्याच्यावर एक जबरदस्त अस्मितेची पोलादी पकड होती. म्हणूनच तो आपली शुद्ध हरपून बसला नाही. त्याचं काम अजून झालं नव्हतं. ते सारे पांढरे कपटे, शिंपले, ठिकऱ्या त्याला गोळा करायच्या होत्या. पायजम्याच्या दोन्ही खिशात भरून घ्यायच्या होत्या. बरोबर घेऊन घरी जायचं होतं. नको नको आई, नको बाबा, नको. तो मोठमोठ्याने रडत होता, बरळत होता आणि हातांनी पांढरे तुकडे एकत्र करीत होता. वेडाविषा परत निघाला तेव्हा उन्ह उतरली होती. त्याची पावलं त्याला शिशासारखी जड भासत होती, पण त्या आज्ञेपासून सुटका नव्हती. वाट चालावीच लागत होती. तो परत घरी आला, पण सरळ वाटेने नाही. गावाबाहेरच एक नाला होता. नाल्याच्या काठची जमीन ओलसर होती. हाताने सहज उकरता येण्यासारखी होती. एका खुणेच्या दगडाशेजारी बसून त्याने हाताने फूटभर खोलीचा खड्डा उकरला आणि इतका वेळ खिशात खळखळणारे ते पांढरे तुकडे त्याने त्या खड्ड्यात टाकले. त्यांच्यावर ओली माती ढकलून ते गाळून ठेवले आणि मग तो घराकडे निघाला. तो घराच्या दारापर्यंत कसा तरी पोहोचला आणि त्याच क्षणी त्याच्यावर आरूढ झालेली, पावलोपावली त्याला दामटणारी ती अमानवी प्रेरणा लुप्त झाली. काहीतरी ओरडून विषा तिथेच कोलमडून पडला. अशा अवस्थेत तो आशाला दिसला. ऑफिसमधून परतताना ती मुद्दाम विषाच्या घरावरून आली होती. विषा दारापाशीच पडला. आशा वाड्याच्या दारातून आत आली. ती जवळ पोहोचेपर्यंत विषाच्या आईने घराचं दार उघडलं होतं. आशाला पाहून ती क्षणभर गोंधळली, पण आशाच पुढे होत म्हणाली, आई, मी हात लावते. आपण दोघी विषाला आधी घरात नेऊ. त्या आवाजात असा काहीतरी भाव होता की विषाच्या आईने चमकून आशाकडे पाहिलं. ही रतीसारखी सुंदर मुलगी, तिला आपल्या वेडसर बावळट पोरात काय कुतूहल. पण आशाची नजर खाली पडलेल्या विषावर एकटक खिळली होती. त्याच्या चेहऱ्यावर घामाचा ओलावा होता. गालांवरच्या धुळीत अश्रूंच्या रेषा होत्या. कपडे ठिकठिकाणी डागाळले होते. तोंडातून लाळ गळत होती. दोन्ही हात ओलसर लाल मातीने बरबटले होते. श्वास भात्यासारखा येत होता. नजर ठिकाणावर नव्हती. आशाने खांदा धरला. आईने कमरेखालचा भाग उचलला. दोघींनी त्याला कसा तरी घरात आणला. बाहेरच्या खोलीत जमिनीवरच झोपवला. अगदी अशाच अवस्थेत आशाला तो बरोबर 24 तासांपूर्वी त्या खाणीच्या काठावर दिसला होता. हा अगदी उघड निष्कर्ष होता की आताही तो तसल्याच एखाद्या विलक्षण अनुभवातून गेलेला आहे. आता त्याने काय केलं होतं काहीही कल्पना करता येत नव्हती, कारण त्याला काहीही शक्य होतं. आशाच्या मनात एक अंधुकसा विचार येत होता की त्या अवस्थेत विषाला अशक्य असं काही नाही. आईने आतून ओला कपडा आणला होता. आशाने तो कपडा हातात घेतला. हळुवारपणे तो विषाच्या कपाळावरून, डोळ्यांवरून, गालावरून फिरवला. विषा जागा झालास का? विषा, ती पुढे वाकून विचारत होती आणि विषाची आई तिच्याकडे नवलाने पाहत होती. आशाच्या हळुवार स्पर्शाने, गार पाण्याने, तिच्या हाकांनी शेवटी विषा भानावर आला.
नजर ठिकाणावर आली. धापांचा श्वास मंदावला. हातपाय सैल पडले. आईने आणलेलं पाणी तो घटाघटा प्यायला, पण त्याची नजर मात्र आशाच्या चेहऱ्यावर खिळून राहिलेली होती. विशा, मी आशा. छातीवर हात ठेवत ती म्हणाली. आशा? आवाज किती गोड, न फुटलेला, निरागस, प्रांजळ. हो आशा. तिला स्वतःच्या आवाजावर ताबा ठेवणं कठीण जात होतं. आशा? तो परत म्हणाला, एखादं नाव पाठ केल्यासारखं म्हणाला. हो आशा. विशा उठ, खुर्चीवर बस. आई म्हणाली. एकदा या मग त्या अशा दोन्ही बाजूंना वळत तोल कसा तरी सावरत तो आधी बसला, मग उठून खुर्चीत जाऊन बसला. अजूनही तो आशाकडेच एक प्रकारच्या बालिश नवलाईने पाहत होता. ती त्याच्याकडे पाहून हसली. क्षणमात्रात त्या हास्याचं प्रतिबिंब त्याच्याही चेहऱ्यावर उमटलं. आशा उठली आणि विशाच्या खुर्ची शेजारच्याच खुर्चीत बसली. विशाला नेहमीच अशा फिट येतात का? आशाने विचारलं. एवढ्यातच यायला लागले आहेत, त्याची आई म्हणाली. पण तुम्ही कोण? विशासारख्या अर्धवटात तुम्हाला काय एवढं स्वारस्य? आई, मला हो जाऊ म्हणू नका, नुसती आशा म्हणा. ती जराशी हसत म्हणाली. आई, मी आता काय सांगते ते ऐका. माझ्या शब्दांवर शंका घेऊ नका. मला का आणि कसंही विचारू नका. पण एक लक्षात ठेवा, हा तुमचा विषय अर्धवट वेडसर असा वागत असला तरी तो प्रत्यक्षात जरा वेगळा आहे. मी जास्त काहीही सांगू शकत नाही. तरीच ते पोलीस इन्स्पेक्टर विषयाची चौकशी करत होते. स्वतःशीच मान डोलावत आई म्हणाली. कुठे जातो, काय करतो विचारत होते. ते तर म्हणत होते त्याला आणखी तपासणीसाठी नेणार आहेत. आशाला या बातमीचं नवल वाटलं नाही. तिला ते अपेक्षितच होतं. पण त्या अदवंतांच्या तपासण्या त्या काय असतील? तिला मनातून त्या अदवंताविषयी आणि विषयाविषयी दोघांबद्दल काळजी वाटत होती. आई, मी संध्याकाळची अशी 5-7 मिनिटांसाठी आले तर तुम्हाला राग नाही ना यायचा? नुसती येईन, विषयाला पाहून जाईन. पण तुझ्यासारखी देखणी पोर, विषय तर असा वेळपट. तो वेळपट नाही, आशा आवेगाने म्हणाली आणि मग तीच आपल्या आवेगाने नरमली. तो खरंच वेळपट नाही. त्याच्या मेंदूत कुठेतरी गुंता झाला आहे. त्याने त्याची समज अशी कमी आहे. पण एखाद्या वेळी असा काही वागतो की मी म्हणणाऱ्यांनी अचंब्याने तोंडात बोटच घालावीत. हे कोणापाशी बोलू नका, पण मला स्वतःला अनुभव आला आहे. मी येत जाऊ का? तू ये बापडी, पण लोक बोलल्याखेरीज राहायचे नाहीत हो. मरू देत ते लोक, आशा तुच्छतेने म्हणाली. वेळ आली की हेच नाकाने कांदे सोलणारे लोक पायात शेपट्या घालून लपून बसतात. लोकांशी काय कर्तव्य आहे आपल्याला? बरं आहे, मी जाते हा विषया, जाते हा. आशा? तो त्या गोड प्रांजळ आवाजात विचारत होता. हो आशा. त्याच्याकडे पाहून आशा हसली आणि घराबाहेर पडली. मित्रांनो, हे साहित्य दर्जेदार ऑडिओ स्वरूपात बनवण्यास आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. त्याचा मोबदला म्हणून तुमचा एक सबस्क्राईब, एक लाईक, एक शेअर आम्हाला आणखी मेहनत घेऊन उत्तम साहित्य बनवण्यास नक्कीच प्रोत्साहन देईल.